मंडळी, पाकिस्तानमध्ये एक काळ असा होता जेव्हा साडी नेसणं हा केवळ पारंपरिक पेहराव नव्हता, तर तो सरकार विरोधातील बंडखोरीचा आवाज बनला होता. महिलांनी साडी नेसली म्हणून त्यांना टीव्हीवरून हटवलं गेलं. सरकारी कार्यालयामध्ये साडीवर निर्बंध घालण्यात आले. एअर होस्टेसचे युनिफॉर्म बदलण्यात आले आणि साडीला थेट उथळपणा, अश्लीलता आणि भारतीय संस्कृतीचं प्रतीक ठरवलं गेलं. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे पाकिस्तानमध्ये साडीवर कोणतीही अधिकृत कायदेशीर बंदी नव्हती. तरीही संपूर्ण देशात भीती आणि दबावाचं वातावरण निर्माण करण्यात आलं. व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी एक छोटी विनंती. अशाच इतिहास, राजकारण, जागतिक घडामोडी आणि दुर्लक्षित सत्य घटनांवर आधारित माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सत्तामंच चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर सत्तामंच चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, अलीकडेच पाकिस्तानमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानमधील प्रसिद्ध नृत्यांगना आणि सामाजिक कार्यकर्त्या शीमा केरमानी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसत होतं. या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती त्यांच्या पेहरावाची. त्यांनी काळी साडी नेसली होती, केसात फुलं माळली होती आणि कपाळावर लाल बिंदी लावली होती. भारतीय शैलीतील हा पारंपरिक लूक पाकिस्तानमध्ये आजही अनेकांना धक्कादायक वाटतो. कारण पाकिस्तानमध्ये साडीचा इतिहास फक्त फॅशन पुरता मर्यादित नाही, तर तो राजकारण, धर्म, संस्कृती आणि हुकुमशाहीशी जोडलेला आहे. मित्रांनो, साडी हा केवळ भारताचा नाही तर संपूर्ण भारतीय उपखंडाचा सांस्कृतिक वारसा मानला जातो. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या सर्व भागांमध्ये शेकडो वर्षांपासून महिलांनी साडी परिधान केलेली आहे. साडी हा या शब्दाची उत्पत्ती प्राचीन प्राकृत भाषेतील सत्तिका या शब्दापासून झाल्याचं मानलं जातं. प्राचीन बौद्ध जातक कथांमध्येही सत्तिका किंवा सट्टिका या शब्दाचा उल्लेख सापडतो. म्हणजे साडीचा इतिहास हजारो वर्षापूर्वीपासूनचा आहे. 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली, पण त्यानंतरही पाकिस्तानमधील अनेक महिला साडीच परिधान करत होत्या. विशेषतः कराची, लाहोर, इस्लामाबाद सारख्या मोठ्या शहरांमध्ये साडी लोकप्रिय होती. शिक्षिका, सरकारी अधिकारी, न्यूज अँकर्स, अभिनेत्री आणि एअर होस्टेस सुद्धा साडीमध्ये दिसत होत्या. त्या काळात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स म्हणजेच PIAच्या एअर होस्टेसचा अधिकृत युनिफॉर्म साडीच होता. पाकिस्तान टेलिव्हिजनवरील महिला वृत्तनिवेदिकाही साडी नेसत असत. पण हे सगळं बदललं 1977 नंतर. कारण त्या वर्षी पाकिस्तानमध्ये सत्तेवर आले लष्करी हुकुमशाह जनरल मोहम्मद जिया-उल-हक. 5 जुलै 1977 रोजी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांचं सरकार उलथवून टाकलं. या कारवाईला ऑपरेशन फेअर प्ले असं नाव देण्यात आलं. यानंतर पाकिस्तानमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला. जिया-उल-हक यांनी पुढील 11 वर्ष पाकिस्तानवर कठोर हुकुमशाही पद्धतीने राज्य केलं. त्यांच्या राजवटीत पाकिस्तानचं इस्लामीकरण करण्यावर सर्वाधिक भर देण्यात आला. शरिया कायदे लागू करण्यात आले, महिलांच्या कपड्यांवर निर्बंध आले, मनोरंजन क्षेत्रावर नियंत्रण आणलं गेलं आणि समाजात धार्मिक कट्टरता वाढू लागली. याच काळात साडी पाकिस्तानमध्ये वादाचा विषय बनली. जिया सरकारचं म्हणणं होतं की साडी हा भारतीय आणि हिंदू संस्कृतीशी संबंधित पेहराव आहे, तो इस्लामिक किंवा पाकिस्तानी संस्कृतीचा भाग नाही. साडी विरोधासाठी 2 मुख्य कारणं पुढं करण्यात आली. पहिलं कारण होतं शरीर झाकण्याचा नियम. जिया प्रशासनाच्या मते साडी नेसल्यानंतर पोट, कंबर आणि पाठीचा काही भाग दिसतो. त्यामुळे हा पेहराव इस्लामिक नियमांच्या विरोधात असल्याचं सांगण्यात आलं. साडीला उथळपणा आणि अश्लीलतेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुसरं कारण होतं सांस्कृतिक वेगळेपणा. जिया-उल-हक यांना पाकिस्तानची ओळख भारतापासून पूर्णपणे वेगळी निर्माण करायची होती. त्यामुळे भारतीय उपखंडातील सामायिक हिंदू मुस्लिम संस्कृती पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू झाला. साडीला भारतीय संस्कृतीचं प्रतीक म्हणून दाखवलं गेलं आणि हळूहळू पाकिस्तानमधून साडी विरोधी वातावरण तयार करण्यात आलं. जरी साडीवर अधिकृत कायदेशीर बंदी नव्हती, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अघोषित निर्बंध लागू करण्यात आले. सरकारी कार्यालयांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना साडी नेसून येण्यास मनाई करण्यात आली. शाळा आणि कॉलेजमधील शिक्षकांसाठी सलवार कमीज अनिवार्य करण्यात आली. पाकिस्तान टेलिव्हिजन म्हणजेच PTV वर काम करणाऱ्या महिला अँकर्सना साडी घालण्यास बंदी घालण्यात आली. त्या काळात PTV ही पाकिस्तानची एकमेव सरकारी TV वाहिनी होती. सरकारने माध्यमावर पूर्ण नियंत्रण ठेवलं होतं. प्रसिद्ध न्यूज अँकर्स नजमा शफीक आणि माहेपारा सफदर या साडी नेसण्यासाठी प्रसिद्ध होत्या. पण त्यांना अचानक सांगण्यात आलं की साडी बंद करा, डोक्यावर हिजाब घ्या, अन्यथा टीव्हीवर दिसू दिलं जाणार नाही. अनेक अभिनेत्रींच्या शूटिंगमध्ये साडी वापरण्यावर निर्बंध आले.
जुन्या कार्यक्रमांमधील साडी परिधान केलेल्या दृश्य एडिट करून काढले जात होते. PIA एअर होस्टेसचा पारंपरिक साडी युनिफॉर्म बदलून सलवार कमीज करण्यात आला. महिला राजनैतिक अधिकाऱ्यांनाही अधिकृत कार्यक्रमांमध्ये साडी घालण्यास मज्जाव करण्यात आला. पण पाकिस्तानमध्ये अनेक महिलांनी याला विरोधही केला. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या पत्नी बेगम राणा लियाकत अली खान या महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या मोठ्या नेत्या होत्या. त्यांनी जिया सरकारच्या निर्णयाला उघडपणे विरोध केला. त्यांचं स्पष्ट मत होतं की साडी हा सांस्कृतिक वारसा आहे आणि तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. त्या मुद्दाम सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये साडी नेसून जात असत. याच काळात पाकिस्तानातील कलाकार आणि लेखक वर्गाने साडीला प्रतिकाराचं प्रतीक बनवलं. 1985 साली पाकिस्तानच्या प्रसिद्ध गझल गायिका इक्बाल बानो यांनी लाहोरमध्ये एक ऐतिहासिक कार्यक्रम केला. जिया सरकारच्या विरोधात निषेध म्हणून त्यांनी मुद्दाम काळी साडी नेसली आणि त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध कवी फैज अहमद फैज यांची क्रांतिकारी गझल हम देखेंगे गायली. त्या काळात हा कार्यक्रम पाकिस्तानमध्ये प्रतिकाराचं मोठं प्रतीक बनला. हा कार्यक्रम इतका प्रभावी ठरला की लोकांनी त्याला हुकुमशाही विरोधातील सांस्कृतिक बंड मानायला सुरुवात केली. इक्बाल बानो यांच्याशिवाय पाकिस्तानातील प्रसिद्ध लेखिका फहमिदा रियाज आणि किश्वर नहीद याही मुद्दाम साडी नेसून कार्यक्रमांना जात असत. त्या काळात पाकिस्तानमध्ये साडी ही फक्त फॅशन राहिली नव्हती, तर ती लोकशाही, स्वातंत्र्य आणि हुकुमशाही विरोधातील प्रतिकाराचं प्रतीक बनली होती. 1988 मध्ये झिया उल हक यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि त्यानंतर अनेक महिलांनी पुन्हा एकदा साडी नेसून आपलं स्वातंत्र्य साजरं केलं. आजही पाकिस्तानमध्ये काही महिला साडी परिधान करतात. विशेषतः कलाकार, कार्यकर्त्या आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महिला साडीला अभिमानाने स्वीकारताना दिसतात. पण जिया राजवटीचा प्रभाव अजूनही पाकिस्तानच्या सामाजिक मानसिकतेमध्ये काही प्रमाणात दिसून येतो. एका साध्या पेहरावावरून संपूर्ण संस्कृती, राजकारण आणि समाज कसा बदलू शकतो ह्याचं हे अत्यंत महत्त्वाचं उदाहरण मानलं जातं. तर मंडळी, तुमच्या मते पेहरावावर निर्बंध लागून संस्कृती बदलता येते का? तर ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण, नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.